रोज तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर विदर्भाची पारंपरिक ही भाजी नक्की ट्राय करा. नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आपण आता काय बनवूया तर बघूया आपण. चला तर आपण आज असा मसाला भाजून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं हे आचेवर भाजून घेणार आहोत. आपण तेलामध्ये नाही भाजून घेणार आहोत. ह्या मसाल्याची पण चव वेगळी लागते. तर हा मसाला बनवणार आहोत आपण. तर वरची काळी साल काढून घ्यायची. खोबरं लक्षात ठेवायचं, खोबरं जास्त नाही भाजायचं. मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलंय. वाटल्यानंतर हे बघा, हा झालाय आपला मसाला छान टेस्टी. तर 2 चमचे घेतलं बेसन पीठ, ठेचा घेतला, मीठ टाकलं, हळद टाकलंय आणि जिरं आणि लाल तिखट थोडंसं. तर पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. तिखट आपण आपल्या प्रमाणावर घ्यायचं आहे तिखट. तर हे छान भिजवून घेतलंय आणि कडकडीत तेल झालेलं हे तेल याच्यामध्ये पिठामध्ये घालून घेतलं. आपण सोडा नाही घालणार आहोत ह्या भजींमध्ये. सोडा घातलं की पूर्ण रस पिळून घेते ते भजी, म्हणून सोडा नाही घालायचा. पूर्ण जो आपण रस्सा बनवलेला असतो तो पूर्ण भजींमध्ये जाऊन बसतो सोडा टाकल्याने. तर तेल घालायचं. तेल घातल्यानंतर अशी मस्त मोठी मोठी भजी चांगली तळून घ्यायची, मस्त कुरकुरीत. हे बघा अशी भजी. तर आता त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत. तेल काढून घेतलंय, जिरं घातलंय आणि कांदा घातलाय थोडासा आणि कांदा छान परतून घ्यायचा मस्त लालसर होईपर्यंत. तर हा वाटलेला आपण मसाला घातलाय. तर मसाला मी जास्तच बनवून घेतलेला आहे. तर त्याच्यातला 1 चमचाभर मोठा चमचा मसाला घातलाय ह्या वाटणामध्ये. तर हे बघा, हे लाल तिखट मी 2 चमचे घातलंय, मीठ घातलंय. तिखट जास्त घातलंय, चमचमीत बनवायचं आहे आपल्याला भजीची भाजी. काळा मसाला, लसूण खोबऱ्याचा मसाला, हळद, मीठ सगळं घालून परतून घ्यायचं, छान मस्त मिक्स करून घ्यायचा मसाला हा. तर खूप टेस्टी लागतो हा भाजलेला मसाला. तर हे वाटणाचंच पाणी मी घालून घेणार आहे याच्यामध्ये आणि गरम पाणी पण ठेवलेलं आहे. गरम पाण्याने चव खूप छान लागते भाजीला. हे ह्या पाण्यामध्ये छान असं मस्त तरी येईपर्यंत परतून घ्यायचा. मस्त छान असं परतून घ्यायचं आणि नंतर आता हे गरम पाणी घातलंय. गरम पाणी घातलंय. ही मी आता 2 माणसाची भाजी बनवलेली आहे ही, दोघांची. तर आपल्याला जिती जेवढ्यांची बनवायची तशी भजी पण वाढवायची आणि रस्सा पण वाढवायचा आणि हे बेसन पिठातलं हे पाणी धुवून घेतलेलं तर ते घालायचं. त्या पाण्याने खूप टेस्ट चांगली लागते ह्या भाजीला, बेसनाच्या पिठाचं पाणी. तर बघा ही भाजी झाली आपली तयार. आता ही भजी अशी काढून घ्यायची आणि त्याच्यावर सोडायचा रस्सा मस्त. टेस्टी भाजी झाली तयार. तुम्हाला ही झणझणीत विदर्भ स्पेशल भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ वा काय दिसते भाजीचा रंग तरीदार मस्त, बघताच खावंसं कशी वाटतं. झाली छान भजी भाजी स्पेशल विदर्भ झाली मस्त. चवीला तर खूप अतिशय सुंदर भाजी लागली. तोंडाला चव येणारीच भाजी झाली आजची आपली. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.